खास शो मध्ये आपलं स्वागत। मी मयांक भागवत। ओपीडी म्हणजे आउट पेशंट डिपार्टमेंट किंवा बाह्य रुग्ण विभाग। आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ओपीडीत जातो, आपल्या आजाराबाबत माहिती देतो आणि त्यानंतर आपल्याला त्या आजाराच्या तज्ञ डॉक्टरकडे पाठवलं जातं। पण मी मराठीची ओपीडी काही खास आणि विशेष आहे, कारण या ओपीडी मध्ये पेशंट नाहीत तर तज्ञ डॉक्टर येणार आहेत आणि आपल्याला वेगवेगळ्या आजाराबाबत माहिती देणार आहेत। तसंच त्याची खबरदारी काय, ट्रीटमेंट काय किंवा उपाययोजना काय याच्याबाबत आपल्या शंकांचं निरसनही करणार आहेत। आणि आज मी मराठीच्या ओपीडी मध्ये आहेत ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर विजय सुरासे। नमस्कार। डॉक्टर सुरासेंकडून आपण आज हृदयरोग म्हणजे काय, याची उपाययोजना काय, खबरदारी काय याबाबत चर्चा करणार आहोत। डॉक्टर, सामान्य रुग्णांना किंवा सामान्यांना एक गोष्ट कळत नाही की हृदयरोग म्हणजे काय, हृदयरोग नक्की काय म्हणावं आणि तो कसा होतो। हृदयाच्या वरती आवरणावरती रक्तवाहिन्या असतात, ज्यांना आपण कॉरोनरी आर्टरीज म्हणतो। ह्या कॉरोनरी आर्टरीज म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आपल्या शरीरामध्ये। हृदय एक बेसिकली एक मोटर आहे, एक पंप आहे। ह्या पंपला सचेतन काम करण्यासाठी इंधन पुरवठा करणाऱ्या ह्या रक्तवाहिन्या। बरोबर, म्हणजे ह्या रक्तवाहिन्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। या रक्तवाहिन्याच्या आतमध्ये समजा चरबीचा संचय झाला, आतमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा स्पीड ब्रेकर निर्मिती झाली तर रक्ताचा प्रवाह हा सुटसुटीत न राहता त्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे आपल्याला त्याचे संकेत मिळू लागतात। बरोबर, आणि यालाच म्हणतो आपण हार्टचा आजाराचा म्हणजे सिम्पटम आता यायला लागलाय आणि या सिम्पटमला म्हणतो आपण अँजायना। पण हे सिम्पटम्स कसे ओळखावे? हृदयाचा आजार झाला, हृदयाचा अटॅक येऊ पाहतोय किंवा त्या दिशेने आपली वाटचाल होते की हे जाणण्यासाठी पहिली गोष्ट माहिती हवी की हृदयाचे संकेत काय। छातीच्या मधोमध जर जडपणा वाटत असेल, विशेष करून आपण धाव घेत असताना किंवा झपाट्याने वाटचाल करत असताना किंवा चढताना, पायऱ्या चढत असताना, ट्रेन पकडत असताना, बस पकडत असताना जर छातीच्या मधोमध खूप जडपणा वाटत असेल, दाटून आल्यासारखं किंवा ओढल्यासारखं, गळफास बसल्यासारखं किंवा दोन्ही खांद्याला किंवा डाव्या हाताला जर ओढल्यासारखं वाटत असेल तर हा हृदयविकाराच्या आजाराचा संकेत असू शकतो आणि हे डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे। बरेच वेळा काय होतं की बाह्य रुग्ण विभागामध्ये डाव्या बाजूला एका कुठल्या तरी ठिकाणी टोचल्यासारखं दुखणे किंवा एका बोटाने पॉइंट आउट करतात अशी व्यक्ती जेव्हा येते आमच्याकडे, त्यांना मी स्पष्ट सांगतो की हा हृदयविकाराचा आजार नाही आहे आणि हृदयविकाराच्या आजाराचा संकेत नाही आहे। पण कुठे ना कुठे लोकांना हे कळत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताची लाईफस्टाईल किंवा फॅटी फूड किंवा लठ्ठपणा, काय काय कॉजेस आहेत, म्हणजे कशामुळे हा हृदयरोग आपल्याला होऊ शकतो। आपल्या देशामध्ये पाश्चात्तीकरण होत आहे, अर्बनायझेशन आपण ज्याला म्हणतोय, खूप चांगली गोष्ट आहे। मात्र ह्या पाश्चात्तीकरणामुळे, अर्बनायझेशनमुळे आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप बदल घडत चाललेले। पूर्वी कसं आपण जास्त शारीरिक श्रम करायचो, वाटचाल व्हायची, फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त असायच्या, त्यामुळे आपलं डाएट आपण जे कन्झ्युम करायचो, हाय कार्बोहायड्रेट, हाय प्रोटीन्स आणि हाय फॅट, हा आपल्याला शरीराला सकस आहारामध्ये मोडला जायचा। पण पूर्वीचाच आहार आज आपल्यासाठी सकस का नाही राहिला? कारण आपण शरीराचा म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे, एक्सरसाइजचा लोप पावल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये याच गोष्टी फॅटच्या याच्यामध्ये स्वरूपात डिपॉझिट होतात। जर फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण चांगली ठेवली, रोज जर व्यक्तीने 35-40 मिनिटं जर वाटचाल ठेवली, ॲग्रेसिव्ह वॉक केला किंवा ब्रिस्क वॉकिंग केलं तर हृदयाचे आजार, ब्लड प्रेशर किंवा मधुमेह अशा गोष्टीचे लागण होत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये 35 ते 40 मिनिटं रोज ब्रिस्क वॉक ठेवणे आणि जास्त प्रमाणामध्ये फळं, भाजींचं सेवन करणे। ज्या व्यक्तींमध्ये नॉन व्हेजिटेरियन डाएट, मांसाहार ज्या व्यक्ती करतात, मांसाहार करू नका असं मी सांगणार नाही। ज्यांच्या आहारामध्ये फिश असतं, ज्यांच्या आहारामध्ये व्हाईट मीट असतं, हे निश्चितच चांगलं, कारण त्याच्यामध्ये प्रथिने असतात, प्रोटीन्स असतात। मात्र रेड मीट, बीफ, पोर्क किंवा गोट मीट, जास्त करून जे रेड मीट असतात हे फार घातक असतात, याचं सेवन करू नये। व्हाईट मीटचं सेवन करावं आणि फिश त्या अर्थाने खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असल्या कारणाने रोजही तुम्ही सेवन करू शकता। अंडी, उकडलेली अंडी जी असतात, बॉइल्ड एगचं जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने निश्चितच तुम्हाला फायदा होणार। पण डॉक्टर, हे तर आपल्या लाईफस्टाईलचे आजार झाले, पण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आता पोल्युशन खूप मोठा फॅक्टर आहे, त्याच्यानंतर कुठे ना कुठेतरी स्ट्रेस, डिप्रेशन, हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पण हार्ट अटॅकला निश्चित। आता रुग्ण आम्हाला विचारते की डॉक्टर, हार्ट डिसीजसाठी रिस्क फॅक्टर्स काय काय आहे? सगळ्यात पहिला रिस्क फॅक्टर म्हणजे मी आता सांगतो, गमतीने कधी कधी बोलतो की तुम्ही जिवंत आहात म्हणजे एक रिस्क फॅक्टर आहे। दुसरा रिस्क फॅक्टर म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये आहात, हा एक रिस्क फॅक्टर आहे।
मुंबईमध्ये किंवा अशा सिटीजमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये जे धकाधकीचं आपलं जीवन आहे, या धकाधकीच्या जीवनामध्ये जो लेवलचा स्ट्रेस आपण सहन करतो, तशा प्रकारचा स्ट्रेस हा रुरल पॉप्युलेशनमध्ये नसतो. बरीचशी अशी उदाहरणं आहे. 20-30मध्ये जे नवीन नोकरीला लागलेली मुलं, त्यांना हार्ट अटॅक येतात. 30च्या आतमध्ये, मुंबईमध्ये सगळ्यात मोठा आम्ही डेटा प्रेझेंट केला, 30च्या आतमध्ये ज्यांना हार्टचे अटॅक आले, अशा अनेक रुग्णांच्या बाबतीत आम्ही डेटा प्रेझेंट केला. हे कशामुळे? कारण डोक्यावरती, आपल्या स्वतःवरती अति जास्त जबाबदारी ओढून घेतात. झोप हरवते, कमी वयात डायबिटीज लागतो, कमी वयामध्ये रक्तदाब तुम्हाला लागतो, आणि कमी वयामध्ये निश्चितच मग तुम्ही जेव्हा सोशल हॅबिट्समध्ये पडतात, अशा वाईट स्मोकिंग आणि अल्कोहोल कंटेंट जेव्हा तुमच्या डाएटमध्ये येतं, किंवा अति जास्त प्रमाणामध्ये किंवा अति जास्त क्वांटिटी ऑफ जेव्हा फॅट तुमच्या डाएटमध्ये येतात, तर तुम्हाला निश्चितच मग प्रॉब्लेम होणार. काही ना काहीतरी आजार होणार. डॉक्टर, हे तर आपण जाणून घेतलं या सेगमेंटमध्ये की कशा प्रकारे आजार होतो किंवा त्याचे सिम्पटम्स काय. पण आता इकडे ब्रेक घ्यावा लागेल. ब्रेक नंतर आपण पाहू की प्रत्येक आजाराला एक उपचार पद्धती आहे. जसं हार्ट डिसीज किंवा हृदय विकाराला काय उपचार पद्धती आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी, कारण पुढच्या सेगमेंटमध्ये आपण या आजाराच्या उपचार पद्धतींबाबत माहिती घेणार आहोत. मला आहे विश्वास.